खैरे विकासावर बोलला का? खैरेला भुमरेच दिसू राहिला आणि 4 तारखेला भुमरेच दिसणार आहे त्याला. आज मतदानाच्या दिवशी सगळ्यात अगोदर मतदान करणारे उमेदवार आपल्या सोबत आहेत. तुम्ही 7 वाजताच मतदान केलं आणि तुम्ही विश्वास दाखवला की असे 2 बोट पुढं करत आणि मतदानाचं बोट दाखवतच बाहेर पडले. आज सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडलो आणि स्वतः गावाकडं मतदान असल्यामुळं मी गावाकडं मतदान करून आपल्या शहरामध्ये जितक्या मला केंद्राला भेटी देता येतात तितक्या भेटी मी दिलेल्या आहे आणि मला आत्मविश्वास आहे की आपला महायुतीचा विजय हा निश्चित आहे. कारण तुम्ही ग्रामीण भागातून म्हणजे जालना लोकसभेच्या पैठण तालुक्यातून संभाजीनगर लोकसभेतल्या ग्रामीण भागातून शहरी भागात पोहोचलात, वेगळ्या ठिकाणी पाहणी करतायत. मतदारांचा प्रतिसाद कसा दिसतोय? मतदारांचा प्रतिसाद हा महायुतीच्या उमेदवाराला मतदान करायचा हा मतदाराचा प्रतिसाद आहे. कारण मला अनेक मतदार भेटले आणि ज्यांनी मतदान केलं ते माझ्याकडे येऊन सांगू राहिले, साहेब आम्ही मतदान केलं. आणि मी अनेक निवडणुका लढलेलो, अनेक बूथवर मी नेहमी भेटी दिलेल्या आहे, पण मला असा इतका प्रतिसाद कधी वाटला नाही. तितका प्रतिसाद हे आपल्या प्रत्येक बूथवर आपला तितका प्रतिसाद आहे. पण यापूर्वी जे टप्पे झालेत मतदानाचे, तो मतदानाचा टक्का कमी झाला होता. यावेळेस काय वाटतं तुम्हाला? आपला टक्का निश्चित वाढणार आहे. आतापर्यंत सकाळी अनेक मतदारांनी मतदान करून मला दाखवलं की आम्ही मतदान करून आलो. तर इतर प्रत्येक वेळेसपेक्षा ह्यावेळेचा टक्का आपला वाढणार आहे. हा वाढलेला टक्का कुणाच्या पदरात पडेल? हा वाढलेला टक्का हा महायुतीच्या पदरात पडेल. कारण आपले कार्यकर्ते सगळे मतदार काढून राहिले. महायुती शिवसेना असन, भाजप असन, राष्ट्रवादी असन, मनसे असन, रासपा असन, RPI असन, प्रहार असन, हे सगळे मतदार काढून राहिले आणि जितकं मतदार बाहेर येईल तितका टक्का वाढेल आपला. या निवडणुकीमध्ये अत्यंत शांततेनं प्रचार झाला होता, पण शेवटचे 2 दिवस जोरदार धुमाकूळ झालाय. म्हणजे तुमच्यावर जे आरोप गद्दार, दारू, पैसे वगैरे वगैरे सगळं करतायत आणि दुसरीकडे लढत तुमच्याबरोबर नाही तर ही इम्तियाज जलील आणि खैरेंमध्ये लढत आहे, असं बरंच काही सांगितलं जात आहे. तुम्ही बारीक लक्ष ठेवून आहेत. मला एक सांगायचं, त्यांनी खालच्या पातळीवर प्रचार केला. त्यांनी देशावर बोलायला पाहिजे, विकासावर बोलायला पाहिजे. खैरे विकासावर बोलला का? खैरेला भुमरेच दिसू राहिला आणि 4 तारखेला भुमरेच दिसणार आहे त्याला. काय मला सांगा ना, खैरेनं एक वाक्य तरी या शहराच्या जिल्ह्याच्या विकासावर दाखवलं का? खैरे बोलू शकत नाही, कारण त्यांना 20 वर्ष काही केलं नाही. तो काय बोलू शकतो खैरे? त्याच्यामुळं भुमरे दिसतो. आणि ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही, ही जिल्हा परिषदेची निवडणूक, ही देशाची निवडणूक आहे, देश घडवणारी निवडणूक आहे. आज मला सांगा, नरेंद्र मोदींना साहेबांनी काय केलं आणि आता काय करणार आहे? राहुल गांधी काय करणार आहे त्याचं सांगावं. काही सांगू शकत नाही. फक्त भुमरे असा, भुमरे तसा. तुम्हाला सांगतो की त्यांना भुमरेशिवाय कोणी दिसत नाही. आणि ते जरी सांगत असेल की भुमरे संघ आमची लढत नाही, मी तर सांगतो तू माझी लढत दोघा संघ नाही, दोघांना एकमेकात लढा. नंबर 2ला कोणाला राहायचं ते पहा. याचा अर्थ तुमचा दावा ठाम आहे की विजय मिळवणार? माझा दावा ठाम आहे आणि मी तुम्हाला सांगतो 1.5 ते 2 लाखाच्या फरकानं मी निवडून येईन एवढं सांगतो. हा विश्वास संदीपान भुमरे यांनी व्यक्त केलेला आहे आणि म्हणूनच शहरातल्या वेगळ्या भागामध्ये ते आढावा घेत फिरतात. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.